श्लोक 37. यथेधांसी समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. अर्थ, हे अर्जुना, ज्याप्रमाणे प्रज्वलित केलेला अग्नी काष्ठे जाळून टाकतो, त्याप्रमाणे हा ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मे दग्ध करतो. विवरण. मागील श्लोकात ज्ञान प्राप्त झाले असता नवीन पाप केले जात नाही व मागील पाप भोगून संपवल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती करून साधक भवसागर तरून जातो असे भगवंतांनी सांगितले आहे. तोच विषय अग्नीचे उदाहरण देऊन या श्लोकात वर्णन केला आहे. मागील श्लोकात ज्ञानाला तारू किंवा नौका म्हटले आहे, तर या श्लोकात त्याला अग्नी असे म्हटले आहे. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये लाकूड टाकले तर ते भस्मच होते, तसेच तत्वज्ञानरूपी अग्नी माणसाचे संचित प्रारब्ध आणि क्रियमाण या तिन्ही कर्मांना भस्म करतो. ज्ञान प्राप्त झाले असता कर्माशी आपला संबंध विच्छेद होतो, म्हणजे ज्ञान प्राप्त झाले की हे कर्म मी केले असा अभिमान नष्ट होतो. तो शिल्लक राहत नाही, तो म्हणजे अभिमान शिल्लक राहत नाही. जे कर्म होते ते प्रकृती धर्मानुसार घडले, येथे आपली स्वतंत्र सत्ता अस्तित्वात नाही असा भाव मनात असल्याने कर्म बंधनकारक होत नाही. आता देवच करता ही भावना मनात असल्याने हातून वाईट कर्म घडत नाही. जोपर्यंत अज्ञान असते तोपर्यंत माणूस क्रियेशी आपला संबंध मानतो व तो कर्मबंधनात अडकतो. पण ज्ञानप्राप्तीनंतर कर्तृत्व अभिमान उरत नाही. अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत सुखदुःख होत नाही. अशा रीतीने ज्ञानाग्नीमध्ये कर्मे नाहीशी होतात. ज्ञानप्राप्तीनंतर मी व परमात्मा वेगळे नसून एकच आहोत असा अनुभव सुद्धा प्राप्त होतो. मोह नष्ट झाल्याने पापकर्म घडत नाही. ज्ञानप्राप्तीमुळेच जीवनातील सुखदुःखांकडे अलिप्तपणे पाहता येते. अज्ञानामुळे जे दोषयुक्त कर्म घडत होते ते घडत नाही आणि मग कर्म अकर्म होते. इथे आपण थांबूया.